सर्वांना नमस्कार. मी मधुरा राजवंशी, फलटणच्या प्रगत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण समन्वयक आणि इंग्रजी शिक्षिका म्हणून काम करते. प्रगत शिक्षण संवाद आपल्या मुलांसाठी या ऑनलाईन संवाद शृंखलेच्या 7व्या सत्रात आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. संस्थेनं शिक्षण क्षेत्रात भरीव काम करत 40 वर्ष पूर्ण केल्याच्या निमित्ताने आपण ही शृंखला घेत आहोत. यामध्ये आतापर्यंत शिक्षण आणि पालकत्वाची बदलती उद्दिष्ट, बालशिक्षणाकडे पाहण्याची दृष्टी, स्टोरी टेलिंग, लैंगिकता शिक्षण, डिजिटल माध्यम शिक्षण आणि मुलांना वाचतं कसं करायचं याबद्दल अतिशय 6 सुंदर सेशन झाली आहेत. आणि या 6ही सेशनचं रेकॉर्डिंग प्रगत शिक्षण संस्थेच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल. त्याची लिंक मी थोड्या वेळाने चॅट बॉक्समध्ये देईन. आजच्या या 7व्या सत्रात आपल्याबरोबर संवाद साधण्यासाठी आलेले आहेत श्री अतुल देऊळगावकर सर. ते मुक्त पर्यावरण पत्रकार, पर्यावरण अभ्यासक आणि सुपरिचित लेखक आहेत. गेल्या 25 वर्षांपासून ते विविध वृत्तपत्र आणि नियतकालिकांमध्ये पर्यावरण, शेती, आपत्ती व्यवस्थापन, विज्ञान तंत्रज्ञान या विषयांवर नियमित स्फुटलेखन आणि स्तंभलेखन करत आहेत. तसेच या विषयांवर विविध वृत्तवाहिन्यांवरही भाष्य करीत आले आहेत. एबीपी माझा कट्ट्यावर त्यांची नुकतीच झालेली अम, दुष्काळी पट्ट्यांमध्ये होणाऱ्या अतिवृष्टीबद्दलची अतिशय अभ्यासपूर्ण मुलाखत आपल्यापैकी कदाचित काही जणांनी पाहिली असेल. पर्यावरण पत्रकारितेतील त्यांच्या कार्यासाठी त्यांना स्टेट्समन रुरल रिपोर्टिंग अवॉर्ड आणि प्रेम भाटिया मेमोरियल ट्रस्ट अवॉर्ड मिळालेले आहेत. याशिवाय त्यांच्या अनेक पुस्तकांनाही पुरस्कार मिळाले आहेत. अतुल सर, आपलं स्वागत. आणि प्रगत शिक्षण संवादाचे वक्ते म्हणून येण्याचं आपण मान्य केलं, याबद्दल आपले आभार. अ, धन्यवाद मधुरा. आणि प्रगत शिक्षण संस्थेच्या वतीनं हा जो महत्त्वाचा संवाद चालू आहे त्यामध्ये मला सहभागी होण्याची संधी दिली याबद्दल सुरुवातीलाच मी आपले आभार मानतो. भाषाशास्त्रज्ञ डॉक्टर मॅक्सिम बर्नसन यांनी 4 दशकांपूर्वी शिक्षणाचा अत्यंत मूलभूत विचार करून ही संस्था महाराष्ट्रातल्या फलटणसारख्या अतिशय छोट्या गावात सुरू केली. 1995 पासून डॉक्टर मंजिरी निमकर या संस्थेशी जोडल्या गेल्या आणि त्यांनी संस्थेच्या कार्याला भक्कम दिशा दिली. दलित वस्तीतील शालाबाह्य मुलांना अनौपचारिकरित्या शिक्षण, ते आज कमला निमकर बालभवन सारखी नावाजलेली प्रयोगशील शाळा आणि शिक्षण विस्तार प्रकल्प यांच्या माध्यमातून उत्तम शिक्षण विचारांचा प्रसार आणि शिक्षक प्रशिक्षण असा संस्थेचा दीर्घ प्रवास राहिलाय. आणि या 40 वर्षांच्या प्रवासात अनेकांची साथ लाभली. त्यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून आपण हा छोटासा प्रयत्न करतोय संवाद शृंखलेच्या माध्यमातून. ही शृंखला सर्वांसाठी मोफत आहे आणि संस्थेने शिक्षक प्रशिक्षणासाठी तयार केलेल्या सगळ्या फिल्म्स आणि इतर बरंच साहित्य हे सगळ्यांना वापरण्यासाठी आमच्या वेबसाईटवर आणि यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे. आणखी एक मला सांगायचं आहे, ते म्हणजे प्रगत शिक्षण संस्थेच्या पुस्तक मैत्री या अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रमाच्या विदर्भातल्या नवीन कोर्सबद्दल. खास महत्त्वाचं ह्याच्यात असं आहे की हा विदर्भामध्ये होणार आहे. पुस्तकांसह मुलांबरोबर काम करणाऱ्या प्रत्येकासाठी हा अभ्यासक्रम आहे. आणि या प्रकारचे हिंदी आणि इंग्रजीतले अभ्यासक्रम उपलब्ध आहेत, मात्र मराठीमधला हा आपला पहिलाच प्रयत्न आहे. वर्धा येथील नई तालीमची आनंद निकेतन शाळा आणि प्रगत शिक्षण संस्था असा एकत्रित हा कार्यक्रम राबवणार आहेत. 4.5 महिन्यांच्या या कोर्समध्ये 22 ते 25 नोव्हेंबर 2025 आणि 9 ते 12 फेब्रुवारी 2026 हे 8 दिवस वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रम परिसरामध्ये संपर्क सत्र असेल. आणि इतर दिवस दूरस्थ पद्धतीने प्रशिक्षणार्थी आपले स्वाध्याय, वैयक्तिक प्रकल्प वगैरेंवरती काम करतील. प्रशिक्षणाची फी 11,000 रुपये आहे. आज इथे उपस्थित सर्वांना, विशेषतः विदर्भातील कोणी सहभागी असतील तर त्यांना विनंती आहे की या उपयुक्त अभ्यासक्रमामध्ये सहभागी होण्याचा आपण जरूर विचार करा आणि इतरांपर्यंतही ही माहिती पोचवा. त्याच्या फॉर्मची सुद्धा लिंक मी चॅट बॉक्समध्ये देईन. इथे सुद्धा तुम्ही QR कोडवरून नोंदणी करू शकता. संस्थेला कोणत्याही प्रकारची मदत आपल्याकडून हवीच असते. अतिशय छोट्यात छोटी मदतही आपण केली तर आम्ही ही शैक्षणिक चळवळ पुढे सुरू ठेवू शकतो. आता आपण अधिक वेळ न घालवता निसर्गाशी जडवू नाते
या आजच्या विषयाकडे वळूया. मी अतुल सरांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या मांडणीस सुरुवात करावी. तर सध्या निसर्गाविषयी आपण जे काही बोलतो आहोत आणि आपल्याला सगळ्यांना लक्षात येतंय की निसर्गापासून आपण बऱ्यापैकी दूर होत चाललेलो आहोत. आणि हे नातं तयार करायला पाहिजे. तर कधीपासून हे नातं तयार व्हावं? तर हे नक्कीच बालपणापासूनच तयार होणं आवश्यक आहे. त्यासाठी कुठे कुठे काय काय केलं जातं, कोण कोण प्रयत्न करतात, शास्त्रज्ञ कसे प्रयत्न करतात, कलावंत कसे प्रयत्न करतात, शिक्षण क्षेत्रातले लोक कसे प्रयत्न करतात, हे आपण काही चित्रातनं आता इथून पुढे पाहू. जगामध्ये सगळीकडे लहान मुलं ज्यांच्या कथांवर पोसली गेली ते इसाप. ग्रीसमधला हा एक अतिशय महान विदुषी, विद्वान, ज्यांनी छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या आहेत. इसवी सन पूर्व 620, म्हणजे साधारणपणे गौतम बुद्धाचा हा काळ आहे. आता ग्रीसमध्ये त्या काळात सांगितलेल्या गोष्टी आजही जगभर सगळ्या भाषेमध्ये सांगितल्या जातात. जगभर म्हणजे जगाला जोडणारं जर काही असेल तर इसापच्या गोष्टी आहेत. तर या पक्षी, प्राणी यांच्या चातुर्य कथा, लबाडीच्या कथा, विनोदाच्या कथा या काही त्यांनी गुंफून एक माणसाला शहाणपण दिलं. ते आपल्याला आजही हवंय. म्हणजे जसे तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वरांचे अभंग टिकून आहेत, त्याच पद्धतीनं अभिजात आपण ज्याला म्हणतो ते का आहे? कारण ते निसर्गाशी जोडलेलं आहे. पुढची स्लाइड. तसंच पंचतंत्र आहे. असं म्हणतात की विष्णू शर्मांनी इसवी सन पूर्व 300 काळात भारतामध्ये पंचतंत्रच्या गोष्टी सांगितल्या आणि त्यात लागलीच म्हणजे त्या काळातच त्या फारसीमध्ये, अरबीमध्ये नंतर जगभर गेल्या. म्हणजे आपण काय बघतो की जगामध्ये सगळ्या लहान मुलांना त्यांचं बालपण हे या कथांवर जात असतं. याचं नेमकं कारण काय? पुढे जाऊ आपण. आत्ता आपण येऊया. म्हणजे आपण इसवी सन पूर्व 600, 300 जर सोडलं आणि आपण थेट आत्ता आलो, तर आत्ता आपली संस्कृती काय? म्हणजे कोणे एकेकाळी आपल्या मनावर जर संस्कार करणारे, परिणाम करणाऱ्या या गोष्टी होत्या, त्यातनं आपण काही शिकत होतो. आपण जी आसनं शिकतो, ज्या पतंजलीनी आसनं, त्या आसनांचा विचार कसा केला? तर निसर्गात पाहून, पक्षी, प्राणी यांच्याकडे बघून आपल्याला विविध आसनं, प्राणायाम त्यांनी शिकवले. आता या सगळ्याशी नातं तोडल्यानंतर काय होतं? तर आत्ताची मला वाटतं संस्कृती, याला आपण टिश्यू पेपर संस्कृती म्हणूया. याचं कारण असं आहे की आपण सर्रास हॉटेलमध्ये गेल्यानंतर, विमानात बसल्यानंतर, कुठेही गेलो आपण बाहेर, तर खिशामध्ये रुमाल ठेवणं विसरून चाललोय. या वर्षी असं सांगितलं जातं की 2 कोटी टन टिश्यू पेपर वापरला जाईल जगामध्ये. 1 टन टिश्यू पेपर तयार करण्यासाठी 17 वृक्ष तोडावी लागतात. तर यावर्षी जगातले 42 कोटी वृक्ष तोडले जाणार आहेत. या पद्धतीनं आपण जर मुलांना सांगायला लागलो की आपण यात सहभागी व्हायचं का? त्यांनी काय होणार आहे? प्रत्येक गोष्ट सजगपणे आपण का करायची? म्हणजे आपण आधी जो विचार केला, आपल्यापर्यंत काय आलंय, आता आपण कुठे आलोत आणि आपल्याला कुठं गेलं पाहिजे, ते का गेलं पाहिजे आणि पुढं कसं जात राहिलं पाहिजे, याचा आपल्याला या एक 40-50 मिनिटामध्ये विचार करायचा आहे. त्यातला मला महत्त्वाचा भाग वाटतो की आपण एकमेकांची नक्कल करताना, म्हणजे लहान मुलं मोठ्यांकडे बघून, मोठे आणखीन कोणाकडे बघून, प्रतिष्ठेचं लक्षण म्हणून टिश्यू पेपर जे वापरतायत, ही नासाडी आपल्याला काय भावात जाते आणि यांनी काय होणार आहे, काय होतंय, याचं आपण एक एक टप्प्यात विचार करू पुढे. तर आधी जो आपण विचार करत होतो तो का? म्हणजे आपल्या मनामध्ये इसाप पंचतंत्रांच्या गोष्टी ज्या बसल्यात, त्याचं महत्वाचं कारण असं आहे, मानवी मनाला निसर्गतःच एक निसर्गाचं आकर्षण आहे, उपजतच आहे. त्याला निसर्गाकर्षण आपण म्हणूया. आणि
हे जे थिओडॉर रोझॅक हे समाजशास्त्रज्ञ होते, यांनी एक संज्ञा सांगितली होती की अबोध मनामध्ये आपल्या पर्यावरण अतिशय खोलवर दडलेलं आहे. आता हे असंच ते सांगतायत का? म्हणजे हे बोधपर आहे, नीतीपर आहे, तर असं नाहीये. सिग्मंड फ्रॉइड यांनी अबोधमन सांगितलं. त्याचा विस्तार करून त्यांचे शिष्य कार्ल गुस्ताव युंग यांनी सामूहिक अबोधमन सांगितलं. म्हणजे वैयक्तिक अबोधमन आणि समूहाचं अबोधमन, म्हणजे संस्कृती जी तयार होते. आता आपल्या मनावर वृद्ध दिसला, फकीर दिसला, साधू दिसला किंवा म्हातारी बाई दिसली, तर आपल्या मनामध्ये ज्या भावना तयार होतात, हे सामूहिक अबोध मनाचा आविष्कार आहे. तसंच पर्यावरण आपल्या मनामध्ये, अबोध मनामध्ये खोलवर रुजलेलं आहे. म्हणजे जेव्हा मूल जन्माला येतं, आपण खेळवायला लागतो, तेव्हा पहिल्यांदा चांदोबा असं जेव्हा सांगितलं जातं आणि ते बाळ जेव्हा चंद्राकडे बघायला लागतं, तेव्हा आधी ते चंद्र पाहतं, चंद्र हा शब्द ऐकतं आणि मग चांदो मामा, चिमणी, कावळा यातनं त्याचं जे निसर्गाशी काही जोडलं जातं, ते खरं तर कायम टिकलं पाहिजे. आता महाराष्ट्रामध्ये आपण नेहमी म्हणतो की आम्ही संतांना फार मानतो, आपण दाखवतो बऱ्याच गोष्टी. पण आपण कधी असा विचार करतो का की कुत्र्याच्या पाठीमागं, अरे भाकरी तू खातोयस, तुला ती पचणार नाही, हे तुपाची वाटी मी घेऊन येतो असं म्हणणाऱ्या नामदेवानी नेमका कसा विचार केला असेल? आपल्याला तसा विचार येईल का? एखादं गाढव तडफडत पडलं असेल आणि आपण कावड घेऊन चाललोय पाण्याची, तर आपण त्याला देऊ का? पाणी तरी वाढू का? आपण ढकलून देऊ. हा विचार करणारे संत नेमके काय होते? तसा विचार या शतकामध्ये वैज्ञानिक करतायत आणि ते असं सांगतायत, आधुनिक मानसशास्त्रानं मन आणि निसर्ग यांचा एकत्र विचार करायची गरज आहे. तो न करणं हा फार मोठा गुन्हा आहे. म्हणून निसर्ग आणि मानसशास्त्र, पर्यावरण आणि मानसशास्त्र यांनी एकत्र गेलं पाहिजे. आता मानसशास्त्राचा विचार तर इतक्या ठिकाणी, म्हणजे वास्तुकलेमध्ये, शिक्षणामध्ये, शहर नियोजनामध्ये सर्वत्र मनाचा विचार केला जातो आणि निसर्गाचा विचार केला जातो. असे देश, अशी शहरं हे पुढे जात आहेत आणि जिथं निसर्ग आणि माणूस एकत्र मिळून विकास करत आहेत, त्याचा पाया हा पर्यावरणीय अबोधमनातनं होतो. पुढे आता 2010 साली जगातल्या अनेक पर्यावरणशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञांनी हेल्सिंकी येथे एक जागतिक परिषद घेतली होती आणि ती परिषद होती मुलांच्या विषयी, की मुलांचं मानसिक आरोग्य नेमकं कसं आहे, शारीरिक आरोग्य कसं आहे. झालं असं होतं की अनेक असुरक्षितता वाटल्यामुळे मुलांना बागेमध्ये सोडायचं कसं, मुलांना शाळेला एकटं कसं पाठवायचं, असुरक्षितता वाटते. त्यामुळे बागेमध्ये मुलं जाईनाशी झाली. म्हणून बागेमध्ये जाणारं अखेरचं मूल असं एक रिचर्ड लू नावाच्या गृहस्थानी पुस्तक लिहिलं आणि नंतर ते शाळांमध्ये जात राहिले आणि त्यांनी काही प्रयोग केले की चला तुम्ही मुलांना, शाळेमधल्या मुलांना बागेमध्ये पाठवायला लागा, अरण्यात पाठवायला लागा आणि त्यांच्यात काय फरक पडतो तो पाहूया. आणि त्यातून या 2010च्या ही जी परिषद होती त्यात एक महत्वाचा निबंध वाचला गेला की निसर्ग सानिध्यात दररोज 10 मिनिटं घालवल्यास मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यात सुधारणा होते. आपण जे निसर्गाविषयी बोलतोय ते उगीच असंच वरवरचं नाहीये किंवा बोधप्रद नाहीये. तर याला व्हिटॅमिन एन, न जीवनसत्व असं म्हटलं गेलेलं आहे. ते मिळाल्यानं मुलांमध्ये काय सुधारणा होतात याविषयी अनेक प्रयोग केले जातात. ते कसे? की निसर्गाच्या वातावरणात असताना तुमच्या मेंदूचा आलेख, ईईजी कसा असतो, उत्तम वास्तूमध्ये तुम्ही असता तेव्हा तुमची चित्तवृत्ती कशी असते, उत्तम शहरामध्ये म्हणजे हरित शहरामध्ये, शांत शहरामध्ये, पक्ष्यांचा आवाज ऐकू येणाऱ्या शहरामध्ये तुम्ही असाल तर तुमच्या चित्तवृत्ती कशा असतात, मुलांच्या चित्तवृत्ती कशा असतात, याचा अभ्यास करून हे न जीवनसत्व आपल्याला सांगितलं जातंय. पुढे
तर निसर्ग आणि आरोग्य याबद्दल सध्या इकोथेरपी म्हटलं जातंय, इकॉलॉजिकल सायकॉलॉजी म्हटलं जातंय. हे काय सांगतायत हे आपण बघूया. ते असं म्हणतायत, पर्यावरणाचा माणसावर होणाऱ्या अनेक परिणामांचा विचार इकोसायकॉलॉजी करते. आणि ते म्हणतायत की मानसोपचार नाही, सध्या आपल्याला इकोथेरपी, परिसोपरोपचाराची गरज आहे. आणि बालकाच्या वाढीसाठी हे न जीवनसत्व का आवश्यक आहे, तर हे सगळं लक्षात घेऊन युरोप, सिंगापूर, चीन या देशांमध्ये निसर्गाचा सहवास वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. जपानमध्ये त्याला अरण्य स्नान म्हणतात. झाडाला मिठी मारून तुम्ही झाडाचा एक फील घ्या, त्याच्या संवेदना जाणून घ्या. अनेक म्हणजे आता नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून वनस्पतीतलं संगीत ऐका, अशा अनेक प्रयोग असे केले जात आहेत जेणेकरून निसर्गाचा मला उत्तम सहवास मिळेल आणि त्यानं मला एक वेगळ्या प्रकारचं चैतन्य लाभेल. असं निसर्ग आणि आरोग्याचे संबंध आहेत. पुढे आता यासाठी आपण, समजा आपल्याकडे हे नसेल तर काय करता येईल आपल्याला. शाळेमध्ये, खेडेगावात, शहरामध्ये आपल्याला सहजगत्या करता येण्यासारख्या गोष्टी कोणत्या आहेत. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, पंचेंद्रियाच्या साह्यानं आपल्याला शिकणं आवश्यक आहे. शाळेमध्ये काय होतंय, कित्येक वेळेला बालवाडीपासूनच पालकच आग्रह धरतात, आमच्या मुलाला ए टू झेड लिहिता आलं पाहिजे, बाराखडी पूर्ण लिहिता आली पाहिजे. हा गुन्हा आहे. म्हणजे मेंदूशास्त्रज्ञ सांगतात की आपण शिकतो कसं, पंचेंद्रियांनी शिकतो. तर आधी पाहतो, मग ऐकतो, मग बोलायला लागतो, मग शेवटी आपण लिहिलं तरी चालेल. या क्रमानं आपण शिकणं पाहिजे. मेंदूशास्त्रज्ञ असंही सांगतायत की आपण अनावश्यक बोलण्यावर भर देतोय. सूक्ष्म निरीक्षण आणि सूक्ष्म श्रवण हे किती आवश्यक आहे, यासाठी हे आपल्याला काही वेगवेगळे पर्याय सांगितलेले आहेत. आणि हे युरोपमध्ये केले जातात. म्हणजे ब्रिटनमध्ये, स्वीडनमध्ये, डेन्मार्कमध्ये, फिनलंडमध्ये, जी जगातली सर्वोत्तम शिक्षण पद्धती आहे. बाळाचं आगमन होताच त्याला आकाश, चंद्र, तारे, सूर्योदय, सूर्यास्त दाखवा. त्याला वेळोवेळी निसर्गाच्या जवळण्या, आकाशातले रंगखेळ, पहाट, संध्याकाळ, हे सगळं त्यांना दाखवा. रात्रीचं चांदणं त्याला बघू द्या, रातकिड्यांचा आवाज ऐकू द्या, पक्ष्यांचा परिचय, प्राण्यांचा परिचय, हे सगळे आपले सगळे सोयरे आहेत. तर मग मला ध्वनीवरनं पक्षी ओळखू येईल का, आवाजावरनं त्याची काय म्हणायचं ते आपल्याला कळेल का, आपल्या आजूबाजूचे प्राणी काय ओरडतायत, कसं ओरडतायत, व ते पाऊस येताना नेमकं काय करतात, त्यानंतर त्यांच्या आवाजामध्ये कधी फरक पडतो का, आता अतिवृष्टी झाली तेव्हा, वीज चमकली तेव्हा, हे आपल्याला हळूहळू कळायला लागतं. त्यासाठी या सगळ्यांकडे बारकाईनं बघा. आता बालवाडी, प्राथमिक शाळांमध्ये हे मी जे सांगतोय, हे मी काही स्वतःचं नाही, हे अ, आपल्या कमलाबाई निमकर विद्यालयामध्ये, अक्षरनंदन, अशा महाराष्ट्रातल्या अनेक शाळांमध्ये या पद्धतीनं शिकवलं जातं की त्यांना स्पर्श ज्ञान होऊ द्या. भाजीचा स्पर्श कसा आहे, डाळीचा स्पर्श कसा आहे, फळाचा स्पर्श कसा आहे, गंध कसा आहे, हे सगळं त्यांना कळू द्या. आता तर म्हणजे मी आपल्याकडे पण अनेक शाळांमध्ये, भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये होतंय की शाळेमध्येच आपण काही भाज्या लावूयात, पिकं लावूयात, त्या लागवडीतनं त्यांना काही गोष्टी कळतील. मी अगदी तिसरीच्या मुलांनी गव्हाची लागवड केली आहे, भाताची लागवड केली आहे, चौथीच्या मुलांनी शेंगदाणे लावलेत, मका लावलाय, असं आपल्याला करता येईल. त्यातून पंचेंद्रियांनी शिकत परिसराचं खऱ्या अर्थानं त्यांना आकलन व्हायला लागेल. मग हे करताना आपल्या निसर्गातील जे रूढ शब्दसंग्रह आहेत, प्रत्येक स्थानिक ठिकाणचे, फलटणचे वेगळे आहेत, लातूरचे वेगळे आहेत, परभणीचे वेगळे आहेत, नागपूरचे वेगळे आहेत. हे रूढ शब्द त्यांना कळले पाहिजेत. प्रत्येक ठिकाणच्या म्हणी वेगळ्या आहेत, गाणी वेगळी आहेत. हे जर समजलं तर तुमचं स्थानिक ज्ञान,
स्थानिक माहिती जेवढी भक्कम, तेवढं तुमचं जागतिक ज्ञान भक्कम होतं. लोकल हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे कित्येक वेळेला परदेशी शिकायला गेलेल्या मुलांना स्थानिक माहितीच असत नाही. स्थानिक पीक माहीत असत नाही. खरीप आणि रब्बीतला फरक माहिती असत नाही. असं नाही चालणार. तुम्हाला हे सगळं माहिती पाहिजे. यात काय बदल होतात हे माहिती पाहिजे. त्यासाठी मनपूर्वक ऐकणं, पाहणं, स्पर्श करणं, हे सगळं आपलं करत करत निसर्गाला समजून घेतलं पाहिजे. मग वाढदिवस करताना, इतर सण साजरं करताना निसर्गाला हानी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आत्ता नुकता दसरा झाला, तर आपण आता दसऱ्याला म्हटलं पाहिजे की नको, मला पानं देऊ नका तुम्ही आपट्याची, आपण नुसतं भेटूया ना. पूजा करताना आम्ही केळीचं खुंट तोडणार नाही. कबीराचं एक भजन आहे की मी कुठलंही झाड तोडणार नाही, कुठलंही पान तोडणार नाही, कुणालाही त्रास देणार नाही, तरी देखील मी पूजा करू शकतो. ही आपल्याला सांगता आलं पाहिजे. आणि मग आपण भेटी काय देऊ शकतो? तर बिया, रोपं, कुदळ किंवा बागकाम करण्यासाठी काही गोष्टी, पाहण्यासाठी काही गोष्टी, म्हणजे दुर्बीण असू शकते. अशा भेटी किंवा काढलेले उत्तम फोटो, काढलेले उत्तम चित्र, अशा भेटी द्यायला लागतो. तेव्हा आपलं निसर्गाशी नातं हे घट्ट व्हायला लागतं. पुढे मग आता खेळ कोणते खेळायचे? खेडेगावातले काय करू शकतात? शहरातले काय करू शकतात? तर पूर्वी खेड्यात जेव्हा बागा होत्या, शेतं होती, तेव्हा या पद्धतीने खेळलं जायचं. झाडावर सुरपरंब्या, गवतावर लोळा, मातीत खेळा, हे खेळलं पाहिजे. या सगळ्याचा स्पर्श आणि एक वेगळा आनंद आहे याच्यामध्ये. आता सापासारखी जीभ करून हवेची चव घ्या, हाताचे तळवे करून वाऱ्याचा ध्वनी ऐका, तळवे गुंडाळून दुर्बिणीप्रमाणे बघा. हे जंगलामध्ये करता येतं. हे आजूबाजूला चालत हिंडताना तुम्ही करू शकता. म्हणजे पक्षी नीट दिसतात, ऐकायला नीट येतं. आजूबाजूच्या जंगलामध्ये, उद्यानामध्ये दिशेचं ज्ञान नेमकं करायचं तर जीपीएसची गरज नाहीये प्रत्येक वेळेला आपल्याला. आपण याच्यावरनं जीपीएस ठरवू शकतो की इथं तलाव आहे, इथं हे झाड आहे, मग ही दिशा आहे, हा ध्रुव कोणत्या दिशेनं आहे, मग मला कोणत्या दिशेनं जायचंय. नक्षत्रांची माहिती करून घेऊ शकतो की मृग नक्षत्र कसा दिसतो, रोहिणी कशी आहे, विशाखा नक्षत्र कसं दिसतं. आकाश निरीक्षण यातनं होऊ शकतं. याबरोबरच आपण 100 वर्षापेक्षा जास्त आयुष्य असणारे वृक्ष कोणती आहेत? आता जगामध्ये अनेक ठिकाणी यांना ज्येष्ठ आणि महनीय वृक्ष म्हणतात. 400-500 वर्ष वय असणारी अनेक वृक्ष आहेत अनेक ठिकाणी. त्यांची नोंद ठेवली जाते आणि त्यावरून एक अभिमानानं सांगितलं जातं, मला इतकी झाडं माहिती आहेत बघा. आमच्या भागातली 100 झाडं मला माहिती आहेत. त्यांचा घेर एवढा आहे, त्यांची सावली एवढी पडते. आणि मग आता नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून तरुण मुलं, विद्यार्थी QR कोड करून तिथे लावू शकतात की आमच्या भागामध्ये हे वडाचं झाड आहे, हे बेलाचं झाड आहे, हे निंबाचं झाड आहे. त्याची तुम्ही माहिती ऐकू शकता. तर पुढच्या पिढीला पण आपण सहजगत्या हे ज्ञान देऊ शकतो. यामध्ये नवीन इंटरेस्ट वाढवू शकतो. या संबंधीच्या अनेक कविता आहेत. नवीन अनेक कविता येतात, गाणी आहेत. या संबंधीचं कथा, निबंध वाचन हे सगळं करू शकतो. आणि याबद्दल इतकं जुन्या लोकांनी करून ठेवलंय. दुर्गाबाई भागवतांचं ऋतुचक्र आहे. प्रत्येक ऋतूबद्दलची इतकी अप्रतिम माहिती आहे की ती आपण न्याहाळत जरी गेलो तरी आपल्याला ऋतू नव्यानं कळायला लागतात. कुमार गंधर्वांनी आपल्याला ऋतू संगीत करून ठेवून दिलेलं आहे. गीत वर्षा, गीत हेमंत, गीत वसंत, प्रत्येक पाऊस कसा वेगळा आहे हे त्यांनी गाण्यातनं दाखवून दिलेलं आहे आपल्याला. मग हे ऐकलं तर आपल्याला ऋतू पण नीट समजतात. आजूबाजूचं चक्र, ऋतुचक्र आपल्याला समजायला लागतं. ऋतूप्रमाणे निसर्ग कसा बदलतो हे समजायला लागतं. आणि यामुळं आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो. आता पक्षी कोणता गातोय? सकाळी सगळ्यात आधी कोणता पक्षी गातो, नंतर पक्षी कोणता गातो, हे जर मी ऐकत गेलो तर निसर्गाबरोबर माझ्या भावना ह्या अतिशय अ, वेगळ्या पद्धतीनं उन्नयन त्यांचं होतं, प्रगल्भ होतात. आणि माझं एक शांतता लाभते, खूप आनंद मिळतो. हा आनंद आपल्याला कलावंत देत असतात. जसं संगीतकार देतात, तसं चित्रकार देतात.
कधी कधी चित्रपटातनं आपल्याला उत्तम दृश्य दिसू शकतात. तर हे पाहण्यातनं आणि ऐकण्यातनं आपण या निसर्गाकडे आणखीन जवळ जाऊ शकतो आणि मुलांना नेऊ शकतो. पुढे आता शहरामध्ये हे आपल्याला उपलब्ध नाहीये, जागा कमी आहे. मग काय करायचं? तर मग आपण छोट्या जागेमध्ये बागा करू शकतो. 3 मितींचा म्हणजे 3 डायमेन्शनल एक झाड लावले, त्याच्यावर वेल सोडली आहे, खाली मूळवर्गीय भाज्या लावल्यात, तर आपल्याला या पद्धतीनं अ, अ, आपल्याला बाग तयार करता येते. त्या बागेमध्ये आपल्याला अ, खत घालता येतं. ते खत आपल्याला स्वतःला तयार करता येतं. आणि खत म्हणजे काय? आपल्या आजूबाजूचा ओला कचरा आपण त्याच्यामध्ये घालून आपण नक्कीच त्या बागेला वाढवू शकतो. शाळेमध्ये वाढवू शकतो. शाळेमध्ये आपण या पद्धतीच्या भाज्या किंवा फुलं लावली तर त्यामध्ये आपण स्पर्धा घेऊ शकतो. आणि शहरामध्ये सुद्धा कित्येक ठिकाणी परसबाग किंवा गच्चीवरची बाग ही इतकी अप्रतिम केलेली आहे की तिथं टोमॅटोपासनं लिंबू आणि डाळिंबापासनं वांगे सगळ्या गोष्टी आपण त्यात घेऊ शकतो. म्हणून शहर हा काही त्याच्यामध्ये अडथळा होऊ शकत नाही. हे विष्णू चिंचळकर नावाचे खूप महान चित्रकार होते. त्यांनी काय केलं, ही पर्णकला आहे. म्हणजे खाली पडलेल्या पानांमधनं कसे पक्षी, पशु काय काय तयार करता येतं, इतकी मोठी आणि सुंदर कला आहे. ही जगामध्ये पहिल्यांदा विष्णू चिंचळकरांनी चालू केली. आणि जगात म्हणजे युरोपमध्ये वगैरे हे सगळं 1962 नंतर म्हणजे राशेल कार्सनबाईंच्या सायलेंट स्प्रिंग नंतर आली. पण या पद्धतीने मुलं इतकी छान चित्र काढतात. आमच्या सोमाणी विद्यालयातली अगदी दुसरी तिसरीची मुलं या पद्धतीने याचा उपयोग करून कल्पकतेनं स्वतः चित्र काढायला लागलेली आहेत. पुढचं चित्र घेऊ. पुढे माधुरी पुरंदरेंची आपण अनेक पुस्तकं जरूर बघा. त्यांची ही चित्रकला बघा की एकामध्ये किती गोष्टी दिसतात. ह्या बारकाईने दाखवणं मुलांना की बघ ह्या चित्रामध्ये काय काय आहे. ते झाड कसं आहे, त्याचं पान कसं आहे, कोण कसं खेळतंय, कोण कसं चालतंय. हे एक चित्र तयार करायला किती वेळ लागला असेल आपण विचारू शकतो माधुरीताईंना की तुम्ही काय काय विचार केलाय, की यामध्ये किती गोष्टी आहेत. हे जरी आपण विचार करायचा ठरवला तर आपल्याला 1 तास लागेल. आता हे सूक्ष्म निरीक्षण केल्यानंतर त्या पद्धतीनं मुलं विचार करू शकतात. हे जेव्हा मी स्वतः बघायला लागेन तेव्हा मला सुद्धा अनेक गोष्टी दिसायला लागतील. सध्याची महत्वाची पंचायत काय माहिती आहे का? की आपल्याला बारकाईने नीट पाहता येत नाही आणि सूक्ष्म ऐकता येत नाही. फक्त आपण कान उघडे ठेवून खूप छान ऐकू शकलो आणि डोळे उघडे ठेवून बारकाईने बघू शकलो तर कलावंत आणि आपल्यामध्ये फारसा फरक उरणार नाही. पण आपण जे बघतो तेच बघतात, पण आपल्याला वेगळ्या पद्धतीने दाखवतात. म्हणून त्यांची चित्र पाहणं आवश्यक आहे. पुढचं चित्र घेऊ. आता हे अनवर हुसेनचं चित्र आहे. किशोर मासिक आहे बघा काय पद्धतीने त्याने चित्र काढलेलं आहे. ढग कसा आलेला आहे बघा. तो तसा ढग आपल्याला दिसेल का? आपण ढगाचं चित्र कसं काढू? इकडं सतीश भावसरनं चित्र काढलंय की तो चित्रामधला हत्ती आहे आणि तो हत्ती इतका हुबेहूब वाटतोय की ती मुलगी त्याला केळ देऊ इच्छिते. पुढचं चित्र घ्या. कुल्फी नावाचं मासिक तुम्ही सगळेजण बघतच असाल. गुलाबी हत्ती नावाची कथा आहे ही. आता किती गमतीदार कल्पना आहे. आणि मग ते गुलाबी हत्ती आणि नेहमीचे हत्ती एकमेकांशी कसं खेळतायत. तर मंदार शिंदेचं हे लेखन आहे आणि योगिता धोटेने ही चित्र काढलेली आहेत. अशी मासिकं, अशी पुस्तकं हे बघितल्यानं आम्हाला वेगळ्या पद्धतीचं एक विचार करायला भाग पडतात सभोवताली. हे सगळं काय ऐकायचं आणि पाहायचं. तर मला माझ्या आजूबाजूचा भाग नीट दिसला पाहिजे आणि तो व्यक्त करता आला पाहिजे. पुढे जाऊया. पुढे तर आता हे तुम्हाला यात मी नवीन काहीच सांगत नाहीये. पण या पद्धतीनं मुलं कशी रमली आहेत एवढंच बघा फक्त. हे कुठेही रमू शकतात. आपण शहरातले बरेच लोक बऱ्याच सबबी सांगत असतो. ह्या सबबी अतिशय चुकीच्या आहेत. जर आपल्याला मार्ग काढायचा असेल तर कशातनंही मार्ग काढता येतो, कुठेही मार्ग काढता येतो. अडचण कुठेच नाहीये. कारण आपल्याकडे सूर्यप्रकाश आहे. तर सूर्यप्रकाश असेल तर मातीशिवाय सुद्धा आपल्याला हिरवेपणा जपता येतो आणि भाज्या लावता येतात, फुलं लावता येतात. आता प्लास्टिकचा उपयोग कसा केलाय बघा.
यामध्ये अनेक गोष्टी आहेत. एक तर फुलं खूप छान आहेत, आणि वाया गेलेल्यातनं आपण काय तयार करू शकतो हे पण त्यातनं दिसतं. पुढे हे मुलं, हे इंडोनेशियातल्या बालीमधली शाळा आहे, जिथं मुलांना लहान अगदी बालवाडीपासनं स्वयंपाक पण करायला लावतात, पक्षी, त्यानंतर प्राणी पाळायला लावतात, सगळ्या गोष्टी एकत्र करायला लावतात. तिथलं हे चित्र आहे की म्हणजे सुरुवातीपासून मुलं अनेक गोष्टी करू शकतात. त्यांच्या क्षमतांचा आपण वापर तसा करायला दिला पाहिजे. पुढे आता या वयातच आपण त्यांना सौंदर्य म्हणजे काय, सुंदर काय असतं, आजूबाजूला असुंदर काय आहे, कसं आहे, हे पण सांगितलं पाहिजे. म्हणजे मोठे होत असताना त्यांचे जे गैरसमज असतात सुंदरतेचे, ते दूर व्हायला पाहिजेत. याचं कारण त्यांच्या मनावर सातत्यानं मोबाईलचा जो काही प्रभाव पडतो, व्हॉट्सॲपचा प्रभाव पडतो, मोठ्यांच्या चुकीच्या कल्पनाचा प्रभाव पडतो. त्यामुळे अतिशय जे कुरूप आहे ते सुद्धा चांगलं वाटायला लागतं. कसं ते पाहूया. पुढची स्लाईड. आता ही इमारत आहे. मी मुद्दाम अनेक विद्यार्थ्यांना, शाळेच्या मुलांना दाखवतो. कशी वाटते? या, घाण आहे. बस हेच पाहिजे. आपल्या आजूबाजूला इमारती बघितल्यानंतर आपल्याला काय वाटतं? विचार करतो का करत नाही? तो का करायला पाहिजे? तर पुढचं चित्र बघा. ही लॉरी बेकर नावाचे जे खूप महान वास्तुशिल्पी होते, ऋषितुल्य वास्तुशिल्पी होते, जे इंग्लंडमधनं महात्मा गांधींच्या सांगण्यावरनं भारतात आले, भारतात राहिले. त्यांनी अनेक राज्यांमध्ये काम केले, पण केरळमध्ये एक विद्यापीठ आहे, सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीज, अर्थशास्त्राचा अभ्यास केला जातो. 1970च्या काळामध्ये याचं बांधकाम झालेलं आहे. हे तिथलं मुलींचं वसतिगृह आहे. अशा पद्धतीच्या बांधकामाचा आपण विचार करू शकतो का? आपल्याकडे असं का नाही? म्हणजे काहीतरी लय घेतलीये, ताण घेतली, अशा भिंती आहेत, या उघड्या आहेत, त्यांना प्लास्टर केलेलं नाही. ते म्हणायचे गिलावा म्हणजे मूर्खपणा, झाकणं आहे म्हणायचे गिलावा म्हणजे. आकार किती आहेत बघा. वेगवेगळे आकार आपण पाहिले पाहिजे. नाहीतर काय, आपण फक्त सरळ रेषा बघतो. सरळ रेषा ही अतिशय क्रूर आहे, मठ्ठ आहे. आणि त्यापेक्षा वेगवेगळे आकार असल्यानंतर, वेगवेगळे रंग असल्यानंतर कसं दिसतं हे पुढच्या चित्रात बघा. हे कॉम्प्युटर सेंटर 1995 साली त्यांनी बांधलं. एअर कंडिशनर न लावता कॉम्प्युटरच्या आतमध्ये थंडावा निर्माण करणारा हा त्यांनी तयार केलेला प्रकल्प आहे. किती सुंदर आकार आहेत. प्रकाश, याला शांत प्रकाश म्हणतात, स्निग्ध प्रकाश, आनंद देणारा प्रकाश. भारतीय जुन्या वास्तुकला आपल्याला छान ज्या वाटतात, आनंददायी वाटतात, तसं हे निर्माण करणं हे आपलं महत्वाचं काम आहे. अशा विहिरी आपल्याकडे होत्या. ही मराठवाड्यातली विहीर आहे, ह्याला बारो विहीर म्हणतात. असं पूर्वी जे, हे आम्ही दाखवलं पाहिजे. बघा, हे छान आहे, यातनं तुम्ही विचार करा. पुढे ही अहमदाबाद जवळची एक विहीर आहे. इतकी अप्रतिम, अनेक मजल्यांची ही सुंदर विहीर आहे, ज्याच्यात नक्षीकाम आहे. हे असं काम पाहून मला काहीतरी चांगलं सुचलं पाहिजे. पुढे आता हे सगळं करत असताना एकीकडे आपण सध्या दैनंदिन जगण्यात काय करतोय, माझं जगणं काय आहे निसर्गाशी संबंधित. कारण मी निसर्गाचा किती अपव्यय करतो, निसर्गाची किती नासाडी करतो, हे करण्यासाठी अगदी बालवाडी नाही, प्राथमिक पासून आपण मुलांना गणित कसं शिकवावं. तुमच्या घरात पाणी किती येतं, बाहेर किती जातं, आपल्याला पिण्याला पाणी किती लागतं, आंघोळीला किती लागतं, कपडे धुण्याला किती लागतं. मग समजा तुम्ही चहा केला आणि त्या चहाची भुकटी आणि कपातलं पाणी हे मिळून तुम्ही एकत्र करून, एक कप किती मिलीलिटरचा असतो, ते जर एकत्र करून तुम्ही बागेत कुंडीत टाकलं तर ती किती वाचेल. कुंडीला खत मिळेलच मिळेल, पण पाणी जे बाहेर जाणारं घाण पाणी आहे ते किती वाचेल. स्वयंपाकघरात पाणी किती लागतं, ते पाणी बागेत सोडलं तर काय होईल. रोजचा माझा म्हणजे आपला घन द्रव वायू हा कचरा किती आहे, घन कचरा किती आहे, त्यातला ओला किती आहे, त्यातला पुनर्वापर कशाचा करू शकतो, या प्रत्येकाचा विचार प्रत्येक टप्प्यात आम्हाला करता आला पाहिजे लहानपणापासून. पुढे साधारणपणे हे
एक भारतातलं गणित व्यापक प्रमाणे सांगितलं जातं. आपलं पाणी जे येतं त्यातलं 28% आंघोळीला आहे, 20% शौचालयात आंघोळीला आहे, शौचालयात आहे, 18% कपडे धुण्यासाठी, 16% हे भांडे घासण्यासाठी. म्हणजे पाणी किती बाहेर जातं याचा तुम्ही विचार करा. हे बाहेर जाणारं पाणी जर मी थोडंसं बरं करून आतमध्येच ठेवलं, बागेत ठेवलं, अपार्टमेंटमध्ये असेल तर खाली ठेवून पुन्हा वापरलं, तर हा मी ताण नगरपालिकेवरचा, महानगरपालिकेवरचा ताण कमी करणार आहे. कारण एक आपण हे सांगितलं पाहिजे, आपण जे पाणी सोडून देतो ते जसंच्या तसं महानगरपालिका नदीत सोडतात, नदी घाण होते आणि आपलं पाणी खराब होतं. त्यामुळे माझं पाणी मी स्वच्छ करणं हे घरासाठी, माझ्या अपार्टमेंटसाठी जबाबदारीचं आहे, हे मी सांगितलं पाहिजे. हे मुलांनी सांगितलं पाहिजे. हळूहळू मुलांनी आग्रह धरला तर मुलं मोठ्यांवर चांगले संस्कार करू शकतात. हे आत्तापर्यंत दिसून आलेले. कधी कधी वेळ लागतो, म्हणजे मुलांना प्रश्न पडतो, नाही मोठे आमचं ऐकतच नाहीत. मग अनेक जण मिळून एकत्र येऊ शकतात, शिक्षकांना घेऊन जाऊ शकतात. वेळ लागेल, पण आई वडिलांना वळण लावणं या पद्धतीने आवश्यक आहे आणि हे मुलं लावू शकतात. पुढे याला वॉटर फूटप्रिंट म्हणजे पाण्याची पदचिन्ह म्हणतात. हे फक्त आपण ऐकून ठेवू, माहिती असलं पाहिजे. म्हणजे आता इथं दुधाचं बघा, शेवटी खालून आहे, दुधाला लिहिलंय 1000 लिटर पाण्यातनं 1 लिटर दूध तयार होतं. म्हणजे काय, की गाय किंवा म्हशीपासून आपण जे दूध घेतो, तर ते दूध घेताना त्याला लागणारा चारा, तिचं खाद्य, हे जर मोजलं तर 1 लिटर दूध करायला 1000 लिटर पाणी लागतं. मग ते थंड प्रदेशामध्ये कदाचित 600-700 असेल, आपल्याकडे कुठे 1000-1200. मग मला हे कमी कसं करता येईल, मला यामध्ये काय फरक करता येईल, मी माझी पाण्याचा फुटप्रिंट हा नेमका किती आहे, मी यातनं काय खातो त्यामुळे किती पाणी मी कन्झ्युम करतो, याला वॉटर फुटप्रिंट जे म्हणतात. त्याला एम्बेडेड वॉटर म्हणजे आतमधलं पाणी, मी जर मांसाहार खात असेल तर त्यामध्ये किती पाणी आहे, हे सगळं आपल्याला मोजता येतं. आणि ते मला वरचेवर कमी करता येईल का, आणि मी जर वैज्ञानिक होत असेल तर कमी पाण्यामध्ये पीक कसं येऊ शकेल याचा मला विचार करता येईल का, हे सगळं आपल्याला पुढच्या काळामध्ये विचार करता येतो. पण लहानपणापासून आपण ते एक बीज टाकायला लागतं, की बघा आपण इतकं वाया घालवत असतो. पुढे तसंच कार्बन फूटप्रिंट आहे. म्हणजे मी जर चालत गेलो तर काय होईल, मी विजेवरच्या रेल्वेवर गेलो तर 1 किलोमीटरला एका माणसाला 50 ते 60 ग्रॅम लागतात. मी स्कूटरवर गेलो तर काय होईल, मोटरने गेलो तर काय होईल, विमानानं गेलो तर काय होईल, असं प्रत्येकाचं गणित आहे. हे जसं गणित आहे कार्बनचं, तसंच मी काय खरेदी करतो याचं पण गणित आहे. म्हणजे मी माझी भाजी घेतो, ती माझ्या आजूबाजूच्या भागातनं तयार होते का, ती सोलापूरहून लातूरला येते का, ती आणखीन कुठनं नांदेडहून येते, फुलं कुठनं येत आहेत, फळं कुठनं येत आहेत, मी घेतो ते सफरचंद हिमाचलमधनं येतंय का ते कॅलिफोर्नियातनं येतंय, यावरून माझे कार्बन फूटप्रिंट ठरतात आणि मी ते कमी करू शकतो. हे आपण शाळेतच मुलांना सांगू शकतो आणि मुलं जागरूकपणे त्याच्याकडे बघू शकतात. पुढे आता एक महत्वाच्या मुद्द्याकडे, झाडाची किंमत काय, म्हणजे आपण निसर्गापासून जे नातं तुटलंय ते सगळ्यात महत्वाचं झाडापासून. एक झाड तुटलं तर काय होतं, हे मोठ्यांनी इतकं हसून बसवलेलं आहे. रस्ता केला म्हणजे झाड जाणारच. तर एक झाड म्हणजे झाड नसतं, ती एक परिसंस्था, इकोसिस्टीम आहे. ती काय देते याचं किंमत आपण करतो, ती किंमत नाही, त्याला मूल्य आहे. कारण किंमत म्हणजे ठरलेली आहे, 1 लाख रुपये, तर 1 लाख रुपये नाही. एक झाड तुम्हाला काय काय देतं, ह्या जे माहिती आहे त्याच्यापेक्षा वेगळं सांगतो. एक झाड हे पाणी मुरवून ठेवतं आणि त्यामुळे पुराचा धोका कमी करतं. आता महाराष्ट्र पूर्ण पुरानं वेढलेला आहे, भारत देश पुरानं वेढलेला आहे. त्यावेळेला डोंगराळ भागात आपण जी वृक्षतोड केली त्याची ही किंमत आहे. इथं हे जे मुद्दाम चित्र दाखवले ते बघा, पावसाचा एक थेंब 1 मिलीमीटरचा असेल तर तो जमिनीवर पडतो तेव्हा 15 किलोमीटर ताशी वेगानं पडतो. तो 5 मिलीमीटरचा असेल तर 32 किलोमीटर. आणि जेव्हा अतिवृष्टी किंवा ढगफुटी होते
तेव्हा तो आणखीन मोठा असतो. तेव्हा ताशी 40-50 किलोमीटरच्या वेगानं जेव्हा तो पडतो मातीवर, तेव्हा माती वाहून जाते. तिथं जर झाड असेल तर त्याची पानं त्याचा वेग कमी करतात आणि मग तो अलगद पडतो आणि जमिनीमध्ये मुरतो. म्हणून झाड महत्वाचं आहे, म्हणून गवत महत्वाचं आहे, म्हणून जंगल महत्वाचं आहे. तर तुमचे पुराचे धोके कमी होतात. भारतात आता जे प्रश्न काही जण सतत विचारतात, पुराची संख्या का वाढते, केवळ अतिवृष्टीमुळे का, तर अजिबात नाही. अतिवृष्टी सोबतच आपलं जंगल नष्ट होणं, नद्यांच्या पात्रामध्ये बांधकाम करणं, रस्ते करताना त्याचा विचार न करणं, ही अनेक कारणं आहेत. यातल्या काही कारणांची जाणीव आपण मुलांना करून दिली पाहिजे. तुम्ही जर इंजिनियर झाला तर याचा विचार करा, पण निदान हे जे गणित आहे, झाडानं काय होतं, पानानं काय होतं, हे नक्कीच समजून सांगितलं पाहिजे. ते आपल्याला पाहता येऊ शकतं आणि मग सांगता येऊ शकतं की बघा, आम्ही असं झाड लावलंय, खाली गवत आहे आणि आमचा पावसाचा थेंब अलगद साचतो, अलगद पडतो आणि त्यामुळं पाणी वाहून जात नाही, पाण्याचा लोंढा तयार होत नाही. पुढे ही आकडेवारी बघा. भारतात 6,68,400 हेक्टर जंगल नष्ट 5 वर्षात केलेलं आहे. जगात आपला दुसरा क्रमांक आहे. हे जे आपण करून ठेवलं, त्यामुळे या वर्षी जी आपण पूर बघतोय ना, त्याचं हे महत्वाचं कारण आहे. कारण काय होतं, हिमालयातलं जंगल नष्ट केलं, पश्चिम घाटावरचं जंगल नष्ट केलं की ती माती वाहून येते, ती नदीमध्ये जाते, नदीला पूर येतो, ती धरणामध्ये जाते, धरणामध्ये गाळ साचतो आणि धरणामध्ये पाणी साठत नाही आणि पूर वाढत जातो. हे पूर वाढण्याचं महत्वाचं कारण आहे. हे मुलांना सांगितलं पाहिजे, म्हणजे पुढच्या काळामध्ये ते अधिक जबाबदार होऊन काही वेगळा विचार करते. पुढे आता हे लॉरी बेकर यांचंच वाक्य आहे, कचरा ही मानसिकता आहे, ती वास्तव नाहीये. नासाडी करणं ही बुद्धिहीनता आहे. कल्पकता वापर करायला पाहिजे. लॉरी बेकर सकाळी उठलं की दररोज वेगवेगळ्या भंगाराच्या दुकानात भेट द्यायचे. लोखंडाच्या दुकानात काय मिळेल, लाकडाच्या दुकानात काय मिळेल, आणि त्याचा पुनर्वापर करायचे. हा जो काही प्लास्टिकचा पुनर्वापर आहे, तो जपानचा मुलांचा क्रमांक पाहिला आहे. जपानमध्ये उत्कृष्ट वस्तू तयार केल्या जातात. आपणही तिकडे गेलं पाहिजे. पुढे कागदाच्या वस्तू बघा. मी वेळ न घेण्यासाठी फक्त म्हणजे तुम्हाला कल्पना येईल, पण काय काय केलं जातं हे दाखवतो. पुढे आता याला मांडणी शिल्प म्हणतात. हे नवीन पद्धतीची ही एक कला आहे. कचरा दाखवायचा आहे आपल्याला, पण त्याचा परिणाम होऊन मी काहीतरी केलं पाहिजे, मला प्रभाव पडला पाहिजे. अरे बापरे, मी किती प्लास्टिक वाया घालवतो, सारख्या बाटल्या घेतो. तर हे या पद्धतीचं मांडणी शिल्प युरोपमध्ये केलं जातं. हे बघून मुलांच्या मनावर खूप परिणाम होतो की नाही नाही, मला विचार केला पाहिजे पुन्हा. पुढे नेक्स्ट, हे युरोपमध्ये जे स्टुडिओ आहेत ते जंगलामध्ये आहेत, नदीच्या काठावर आहे, समुद्राच्या काठावर आहे, आणि वाया गेलेल्या वस्तूतून, जे आपण आधी चिंचळकर सरांचं पाहिलं ना, तर इथं आता वाया गेलेल्या काटक्या खोड यातनं कशा कलाकृती करता येतात, ही दृष्टी असेल तर आपण कशातनं काय करू शकतो बघा. हे आपल्यालाही करता येईल, अवघड नाहीये. ही दृष्टी यावी म्हणून तुम्हाला ही काही चित्र दाखवते. पुढे आता हे यातनं निसर्गाची अवस्था पण व्यक्त होते आणि पडलेल्या वस्तूंना कसा आकार देता येतो, कशातनं काय दिसतं, हे पण आपल्याला कळता येतं. पुढे हे केवळ स्टोन बॅलन्सिंग आहे, दगडाचं बॅलन्सिंग कसं करता येतं, हे करताना ध्यान लागल्यासारखं लागतं असं हा तरुण मुलगा म्हणतो. 35शीचा आहे साधारणपणे. आपल्याकडे पण असे प्रयोग बरेच व्हायला लागलेले आहेत. पुढे आता नंतरचा मुद्दा आहे. शेवटचे एक 2-3 मुद्देच आता मला सांगायचे आहेत, की हरित विद्यालय अशी एक संकल्पना जगात सगळीकडे मानली जाते. दिल्लीमध्ये सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट आहे, ती संस्था पण याचा प्रसार करते. तर शाळेत येताना काय, शक्यतो आम्ही सार्वजनिक वाहतुकीचा वापर करू, ई रिक्षा वापरू, प्रदूषणमुक्त वाहतूक करू, म्हणजे शक्य तितक्या मुलांनी सायकल चालवावी, ऊर्जा बचत करू शाळेमध्ये, पर्यायी ऊर्जा स्रोतांचा वापर करू, शाळेमध्ये हिरवळ खूप आणू आणि स्थानिक जातींची झाडं लावू. सगळ्यात महत्वाचं, मुलांना शिजवलेलं अन्नच देऊ, फास्ट फूड देणार नाही. पावसाचं पाणी साठवू.
शाळेतल्या खरं तर मुतारीचं पाणी सुद्धा आपण साठवून म्हणजे जमिनीमध्ये मुरवू शकतो. ते बाहेर गटारीमध्ये सोडून द्यायची अजिबात गरज नाहीये. प्रक्रिया केलेलं सांडपाणी पुन्हा वापरू. त्याच्यावर आम्ही पुन्हा त्याचा कसा उपयोग करायचा तो विचार करू. कचऱ्याचं योग्य प्रकारे वर्गीकरण करू. आणि म्हणजे आपण कचरा म्हणून टाकू शकतो, त्यात काय आहे? कागदाचा पुनर्वापर करता येतो, प्लास्टिकचा पुनर्वापर करता येतो. मी इतक्यात कोल्हापूरला सगळ्या प्लास्टिकला भुगा करून त्याच्यापासून डिझेल किंवा ऑइल करताना पाहिलेलं आहे. म्हणजे वरचे वर विज्ञान आणि तंत्रज्ञान सगळ्या कचऱ्याचा पुनर्वापर करायला आपल्याला सांगतंय. हॉटेल, वसतिगृह आणि मंगल कार्यालय यांना त्यांच्या ओल्या कचऱ्यापासून अ, वीज किंवा वायू, गॅस तयार करताना इतकं सोपं काम आहे. हे कदाचित आपण शाळेतल्या मुलांकडनं त्यांच्यापर्यंत नेऊन पोचवू शकतो. त्याचे काही प्रॅक्टिकल दाखवू शकतो. असे सगळे प्रकार आपल्याला करता येतील पुढे. मग आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला या सुरुवातीला मी जे न जीवनसत्व सांगितलं होतं, त्या रिचर्ड लूनी काय सांगितलंय, की संपूर्ण कुटुंब आणि मित्र परिवार यांना आनंदी करण्यासाठी निसर्ग प्रेम ही पर्यायी जीवनशैली आहे. तर ते असं म्हणतात, सर्व उद्यानांच्या बाहेर एक मोठा फलक करून लावा, की निसर्ग हेच तुमचं औषध आहे. मग ते तुम्ही कसं घ्यावं? औषध योजना: दररोज घराबाहेर पडून निसर्गात वावरा, निसर्ग सहल करा, अरण्यात फेरफटका मारा, पक्षी निरीक्षण करा, निरीक्षण करा, प्रेमानं पहा. जे कृष्णमूर्ती सांगायचे, झाडाकडं प्रेमानं बघा, पानाकडं बघा, आवाज ऐका, एकटे, मित्रांसोबत, कुटुंबियांसोबत निसर्गात फिरताना निसर्गाचा आदर करा. आधी मी तुम्हाला सांगितलं ती फिनलंड ही जगातली जी सर्वोत्कृष्ट शिक्षण पद्धती म्हणतात तिथं, किंवा आपल्या महाराष्ट्रातल्या या ज्या शाळा आहेत, फलटणची शाळा, पुण्यातल्या शाळा, नाशिकच्या शाळा, इथं निसर्ग आणि व्यक्ती या दोघांचा कमालीचा आदर करा हे सांगितलं जातं. ते खूप महत्वाचं आहे. या निसर्गाचा पुनर्वापर वारंवार करा. नाही तर आपण औषधावरचं जे वाचतो ना, एक्सपायरी डेट, तर याला एक्सपायरी डेट नाहीच आहे. कितीही वेळा करा, हे औषध आहे असं हे जे सांगितलं जातंय, याबद्दल अनेक जण अनेक पद्धतीने सांगतात. पुढे मी मुद्दाम अखेरीच्या टप्प्यात काही मला आवडलेले उद्यानं दाखवतोय. म्हणजे आपल्याला उद्यान करता येणं का शक्य नाहीये? छोट्या गावांमध्ये आग्रह धरून, आणि मुलांना हे सांगतो, आग्रह धरल्याशिवाय मुलांना कित्येक गोष्टी मिळणार नाहीत. 2000 साली अनिल अग्रवाल यांनी, पर्यावरण पत्रकार, 5,000 मुलांना घेऊन दिल्लीतल्या एक मोर्चा काढला होता, शुद्ध हवेचा हक्क द्या म्हणून. त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होते. त्यांच्यापर्यंत हे मुलं गेले आणि त्यांना भेटल्यानंतर वेगवेगळ्या लोकांनी त्यांना सादरीकरण केल्यावर दिल्लीमधले डिझेल वाहनं बंद होऊन नॅचरल गॅसवर वाहनं सुरू झाले होते. असं आम्हाला उद्यानं द्या, असा आग्रह. हे लखनौमधले उद्यान आहे. पुढे हे देखील लखनौमधलं उद्यान आहे, जनेश्वर मिश्र उद्यान असं म्हणतात. आशियातलं सर्वात मोठं उद्यान आहे. म्हणजे आपल्याकडं पण असे उद्यानं करता येतात. आपले सगळे नेते आणि अधिकारी मिळून सगळे उद्यानं नष्ट करून बांधकामं करतायत, तर त्यांना हे सांगितलं पाहिजे, याची किंमत खूप मोठी आहे, आम्हाला मिळणार आहे, आमच्यासाठी ही उद्यानं द्या. पुढे या सगळ्यात अखेरचा जो मुद्दा आहे तो तुम्हाला सांगतो, की मी या निसर्गाच्या प्रेमामुळे काय होतंय बघा. 2015 साली या 16 वर्षाच्या मुलीनं 8 ते 11 वर्षाच्या मुलींना एकत्र घेऊन अमेरिकेच्या न्यायालयात स्वतःच्या देशावर खटला दाखल केला, की तुम्ही प्रदूषण करताय ते बंद करा. आणि ही मोहीम 2015 पासून आज 2025 पर्यंत जगातले अनेक जागरूक मुलं स्वतःच्या देशावर प्रदूषण रोखण्यासाठी खटले दाखल करतायत. 110 देशातल्या मुलांनी त्यांच्या त्यांच्या देशात प्रदूषण कमी करा, आम्हाला त्रास होतोय असं म्हणून खटले दाखल केलेले आहेत. याचं कारण त्यांचं वरचेवर पर्यावरणाविषयी जाणीव वाढते, त्यांना भोगायला लागणारे त्रास जाणवत आहेत. आता दिल्ली ही अस्थम्याची राजधानी आहे, तिथल्या मुलांना किती त्रास होतो? पुढची स्लाइड. 2015 साली 8 महिन्यांचा अर्जुन गोपाल आणि 16 महिन्यांची झोया यांनी यांच्या वतीनं घटनेतील 21व्या कलमानुसार
स्वच्छ हवेच्या हक्काची अंमलबजावणी करण्यासाठी एक सर्वोच्च न्यायालयात पिटिशन दाखल, याचिका दाखल केली गेली आहे. त्यानंतर आता दिवाळीत फटाक्याविषयी काय करावं हे हळूहळू याविषयीचा दबाव वाढत चाललेला आहे. मुलांना या पद्धतीने तोंडावर मुखपट्ट्या लावाव्या लागणं ही काही बरी गोष्ट नाही आहे. आणि मुलं ही त्यांच्या आरोग्यातनं किंमत चुकवत आहेत. हे वारंवार मुलं सांगत गेल्यामुळं हळूहळू या मोठ्यांच्या हृदयाला पाझर फुटतोय आणि त्यामुळे अनेक बदल घडत आहेत पुढे. असं फुलपाखरू उद्यान आम्हाला बघायला मिळावं अशी मुलांची नक्कीच आशा आहे. त्या पद्धतीने आपण नक्कीच मागणी करू शकतो, त्या दिशेने आपण जाऊ शकतो पुढे. हे एक नवीन कला आहे ही, मी फक्त सांगून ठेवतो. ही अनेक देशांमध्ये, युरोपमध्ये आलेली आहे. याला इमर्सिव्ह टेक्नॉलॉजी म्हणतात, इमर्सिव्ह क्रिएटिव्हिटी म्हणतात. म्हणजे आपण ज्या खोलीत असतो त्याच्या सर्व बाजूंनी तुम्हाला चित्र दिसतं, सर्व बाजूंनी संगीत ऐकू येतं आणि त्यातून एक वेगळ्या पद्धतीचा, म्हणजे आपण, आपल्याला सामावून घेणारी ही कला आहे, आपल्याला बुडवून टाकणारी कला आहे. त्यातून पाहिल्यानंतर मुलांना जो आनंद मिळतो, आणखीन मुलं ज्या पद्धतीने निसर्गात रमतात ना, त्यामुळं त्यांचं निसर्गप्रेम वाढायला लागतं. हे इंग्लंडमध्ये, फ्रान्समध्ये, स्वीडनमध्ये या पद्धतीचं खूप तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. आपल्या देशातही पैसा अमाप आहे. या पद्धतीनं मुलांसाठी कला पसरवण्यासाठी काहीतरी करणं आवश्यक आहे. गावोगावी अनेक कलादालनं असली पाहिजेत, त्यांना चित्र दिसली पाहिजेत, ही इमर्सिव्ह टेक्निक दिसली पाहिजे. यासाठी आपणच प्रयत्न करायला पाहिजेत. तर आपली मुलं पुढच्या काळामध्ये वेगळ्या पद्धतीनं निसर्गाचा विचार करायला लागतील पुढे. आपल्याला कल्पना आहे, 2 दिवसापूर्वीच या शांतिदूत जेन गुडॉल यांचं निधन झालं. 91 वर्षाच्या होत्या त्या. वयाच्या 20व्या वर्षी या बाई टांझानियामध्ये गेल्या, आफ्रिकेमध्ये गेल्या. इंग्लंडमधली बाई आफ्रिकेमध्ये जाऊन राहिली कशासाठी? या तिच्या ज्या खांद्यावर आहे, अंगावर आहे, या चिंपांझींचा अभ्यास करण्यासाठी. आणि तिथंच राहिली, त्याची भाषा शिकली, त्यांच्याशी संवाद करायला लागले. हे चिंपांझी त्यांच्यावर प्रेम करायला लागले. त्यांचा त्यांनी इतका अभ्यास केला आणि त्यातून हे सिद्ध केलं की त्यांच्या डीएनए आपल्या डीएनए मध्ये जवळजवळ 96-97% साम्य आहे. आणि त्यामुळे त्यांना पदवी नसतानाही, इंग्लंडमध्ये असं होतं, त्यांना तिथली पीएचडी मिळाली. या बाई नंतर 1980 नंतर त्यांच्या लक्षात आलं की जगातनं जंगल झपाट्यानं तुटत चाललेलं आहे. त्यामुळे चिंपांझींची जात धोक्यात आलेली आहे. अनेक प्राणी आता हद्दपार होण्याच्या बेतावर आहे, लुप्त होण्याच्या बेतावर आहे. त्यामुळे त्यांनी त्यांना वाचवण्यासाठी जगभर हिंडून एक मोहीम चालू केली की यांना वाचवलं पाहिजे. आणि त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना निधी मिळायला लागला. अनेक तरुण मुलं, म्हणजे त्यांना ऐकायला एकेकाळाला 10,000 मुलं असायची. गेल्या वर्षी त्या भारतात येऊन गेल्या होत्या. या काय म्हणायच्या हे लक्षात ठेवा की निसर्ग घडवायचा की बिघडवायचा यासाठी प्रत्येक जण महत्वाचा आहे, प्रत्येक क्षण महत्वाचा आहे आणि प्रत्येक कृती महत्वाची आहे. आपल्यापैकी प्रत्येकानं यात जर सहभागी व्हायचं ठरवलं तर आपण सगळेजण मिळून निसर्ग घडवू आणि काही वर्षानंतर असं म्हणू की आम्ही आमचा निसर्ग आता खूप चांगला करून दाखवलाय. धन्यवाद. धन्यवाद अतुल सर. अ, फार खूप बारीक बारीक गोष्टी सांगितल्या आणि नोंदणीच्या वेळेला बरेच जे प्रश्न आले होते की आम्ही शाळेच्या पातळीवर काय करू किंवा शहरातले माणसं म्हणून आम्ही नक्की काय करू, कधीपासून सुरुवात करायची या सगळ्यासाठी, तर तुमच्या सेशनमध्ये तुम्ही सगळं कव्हर केलंय. आणि एक मला खूप त्यातलं महत्त्वाचं वाटलं की मुलांनी एकत्र येऊन आपल्या हक्कासाठी मागणी करणं, त्यासाठी पालक आणि शाळा म्हणून आम्ही मुलांना प्रोत्साहन देणं, चालना देणं, हे मला वाटतं की आजच्या काळातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असेल. आणि निसर्ग आणि कला हे कसे हातात हात घालून जातील हा पण एक खूप नवीन मुद्दा यातून मिळाला. थँक्यू. प्रगत शिक्षण संवाद आपल्या मुलांसाठी या शृंखलेतलं हे एक शेवटचं सत्र.
25 ऑक्टोबर 2025 शनिवारी संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. चित्रकार आणि कला शिक्षक श्री रणजित कोकाटे हे मुलं चित्र काढताना विचार करतात का, या विषयावरती आपल्याशी संवाद साधणार आहेत. आपण जर सहभागी होऊ इच्छित असाल तर हा QR कोड वापरून आपण आत्ता नोंदणी करू शकाल. नंतर नोंदणी करायची असली तर मी चॅटबॉक्समध्ये लिंक देते आणि फ्लायरचा सुद्धा प्रसार नंतर होईल. आणि नोंदणी करताना कला शिक्षणाबद्दलचे आपले प्रश्न आपण जरूर विचारा. अतुल सर, तुमचे पुन्हा एकदा मनापासून आभार. सगळ्या सहभागींचेही आभार मानते. 25 ऑक्टोबरच्या संध्याकाळच्या 6च्या सत्रामध्ये आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद. धन्यवाद.